आनंदीसाठी मी आज भिजलेल्या मुगापासून खमंग अशी धिरडे बनवणार आहे आणि ही रेसिपी आज मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरा घेऊया। सोबतच आपण 2 लसणाच्या पाकळ्या घेऊ आणि एक छोटीशी हिरवी मिरची घेऊया, कारण आनंदी जास्त तिखट खात नाही। सोबतच आपण अर्धा वाटी भिजलेले मूग त्यात टाकून घेऊ आणि हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बारीक झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, कारण ते मिश्रण एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी लागेल। एकजीव झाल्यानंतर आपण एक छोटंसं बाऊल घेऊया। बाऊल घेतल्यानंतर आपण त्यात 1 वाटी सर्व कडधान्य करून घेतलेलं पीठ घेऊया। त्या पिठामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करणार आहोत, कारण कोथिंबीरमुळे दड्याला खमंग अशी चव येते। मी थोडी जास्तच ॲड केली, कारण आनंदीला कोथिंबीर खूप आवडते। सोबतच आपण जे मिश्रण बारीक करून घेतलेले होते त्यात ॲड करूया। सोबतच आपण अर्धा चमचा मीठ टाकूया, थोडीशी आपण हळदही त्यात टाकूया आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण एकजीव करूया। त्यात थोडंसं आणखी पाणी टाकणार आहे, जेणेकरून ते सर्व पीठ एकजीव होईल। आणि एकजीव झाल्यानंतर ते बॅटर खूप असं तयार झालेलं आहे। हे बॅटर असंच तयार करायचं, कारण आपल्याला जास्त घट्टही नको। तवा गरम झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने त्यावर सर्व मिश्रण पसरून दोन्ही साईडनं खमंग असे आपण धिरडे भाजून घेणार आहोत, कारण खमंग भाजल्यानंतर त्याला खूप अशी अप्रतिम चव येते। बघा तुम्ही, त्याला कलरही खूप छान आलेला आहे, दोन्ही साईडने खूप छान भाजले गेलेले आहे। अशाच प्रकारे आपण दुसरंही धिरडं टाकून घेणार आहोत आणि त्यालाही खमंग असं भाजून घेणार आहोत। तर बघा, हेही धिरडं असं दोन्ही साईडनं खमंग भाजला गेलेला आहे। तर मी दोन्हीही धिरडे एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि सोबतच थोडा मी सॉसही त्यात दिला आहे, कारण लहान मुलांना सॉस खूप आवडतो। सॉस असल्यामुळे ते हे आवडीनं खातात आणि आनंदीने ती खूप आवडीनं खाल्लेली आहे। त्यासोबत तुम्हाला मिक्स कडधान्याचे पीठ कसे तयार करायचे असेल याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।